आझाद मैदानामध्ये आता एक एक मान्यवर पोहोचायला सुरुवात झालेली आहे। त्यामध्ये शिवसेनेचे नेते असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असतील, भाजपचे नेते असतील, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा स्पष्टपणे दिसतोय। त्यांच्या चेहऱ्यावरचं हे हास्य खूप काही सांगून जात आहे। नक्कीच देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा, कारण 2014 ते 2019 मुख्यमंत्री म्हणून कारकीर्द त्या ठिकाणी पार पाडणं, पूर्ण सलग 5 वर्षाचा काळ पूर्ण करणं, तो एक प्रकारचा विक्रम। त्यानंतर 2019 ते 2024 आता शपथ घेतानाची ही मधली 5 वर्ष भाजपसाठी, देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी अत्यंत कसोटीची आणि संघर्षाची राहिलेली होती। नक्कीच तर दुसरी दृश्य देखील आपण पाहतोय। अमित शहा या शपथविधी सोहळ्यासाठी मुंबईत दाखल झालेले आहेत। भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा हे देखील या ठिकाणी पोहोचलेत आणि मुंबई विमानतळावर चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी त्यांचं स्वागत केलंय। आणि हे दोनही नेते आता सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचलेत आणि थोड्याच वेळात ते आझाद मैदानावर देखील पोहोचतील। नक्कीच एक एक करत मान्यवर जे आहेत ते आझाद मैदानाच्या परिसरात पोहोचतायत। उद्योग क्षेत्रातले अनेक मान्यवर असतील, बॉलिवूड मधले अनेक सेलिब्रिटी असतील, ज्यांना या सोहळ्यासाठी खास आमंत्रित करण्यात आलेलं आहे। सोबतच क्रीडा क्षेत्रातल्याही अनेक मान्यवरांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे। फडणवीस हे या ठिकाणी कधी दाखल होत आहेत, या परिसरात आझाद मैदानात कधी दाखल होत आहेत, याकडे खरं तर लक्ष असेल। अजित पवार देवगिरीहून निघालेले आहेत, तर थोड्याच वेळात नड्डा आणि शहा सुद्धा आझाद मैदानाच्या परिसरात पोहोचण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहावरून निघतायत। नक्कीच तर राज्यभरातून लाडक्या बहिणी देखील दाखल झालेल्या आहेत। अनेक कार्यकर्ते हे आझाद मैदान परिसरामध्ये पोहोचलेले आहेत। एक कार्यकर्ता आपण पाहतोय हातामध्ये गदा घेत, तर छातीवर नरेंद्र मोदी यांचा फोटो लावलेला हा कार्यकर्ता। तर सह्याद्री अतिथीगृहावरची ही दृश्य आपण पाहतोय। दुसरीकडे आपण पाहतोय की आझाद मैदानावर आता एक एक नेते, कार्यकर्ते उपस्थित राहिलेले आहेत। व्हीव्हीआयपी देखील पोहोचतायत। अनेक क्षेत्रातील मान्यवर ज्यांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे ते देखील आता आझाद मैदानावर पोहोचले। दिलीप वळसे पाटील या ठिकाणी आता आपल्याला दृश्यांमध्ये पाहता येत आहेत। भाजपचे काही आमदार नेते आधीच आझाद मैदानात या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित आहेत, विराजमान झालेले आहेत। दिलीप वळसे पाटील या ठिकाणी पोहोचलेत। एक अत्यंत महत्त्वाचं आपल्याला लक्षात घ्यायला लागेल, आज तिघांचाच शपथविधी या ठिकाणी पार पडणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि 2 उपमुख्यमंत्री, इतर मंत्र्यांचा शपथविधी आज होणार नाहीये। आता तो कधी होतोय त्याबद्दलची अधिकृतपणे कधी स्पष्टता होते याकडे लक्ष असेलच, मात्र आज तिघांचा शपथविधी या ठिकाणी पार पडेल। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, 1 मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री। नक्कीच तर विविध मान्यवर आता पोहोचायला सुरुवात झालेली आहे। भाजपसाठी आजचा हा दिवस किती महत्त्वाचा आहे हे सध्या आपल्याला आझाद मैदानावर पाहायला मिळतंय, कारण उत्तर प्रदेश नंतर सर्वात मोठं राज्य हे महाराष्ट्र, आणि महाराष्ट्र आपल्या ताब्यात असणं हे किती गरजेचं आहे हे भाजपला चांगलंच माहिती आहे। त्यामुळे कुठेतरी आपण पाहतोय की हा भव्य, दिव्य आणि ऐतिहासिक असा सोहळा आझाद मैदानावर पार पडतोय। नक्कीच ही दृश्य आपण पाहतो आहोत। एकीकडे सह्याद्री अतिथीगृहावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि जे.पी. नड्डा दाखल झालेले होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या शपथविधी सोहळ्यासाठी हजर असणार आहेत। ते जे स्टेज उभारण्यात आलेलं आहे त्या स्टेजवर मागच्या बाजूला पंतप्रधानांचा फोटो आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री या तिघांचे फोटो त्या ठिकाणी स्टेजवर लावण्यात आलेले आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा, तितकाच आणि त्यापेक्षा जास्त महत्त्वाचा भाजपसाठी पक्षाच्या दृष्टीने आणि पक्ष संघटनेच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत महत्त्वाचा, कारण सगळ्यात मोठी पार्टी असून सुद्धा 2019चा जो काळ होता, 2019 ते 2024चा काळ हा भाजपसाठी अत्यंत संघर्षाचा राहिलेला होता। सत्तेपासून दूर राहावं लागलेलं होतं। त्यानंतर जेव्हा सत्तेत परतले तेव्हा फडणवीस उपमुख्यमंत्री झालेले होते। त्यामुळे भाजपसाठी पक्षाच्या दृष्टीने, संघटनेच्या दृष्टीने सुद्धा आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा, कारण भाजपचा मुख्यमंत्री आज विराजमान होणार आहे।